मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, काल युवा हिंद केसरी भव्य दिव्य असं उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान संपन्न झालं. परंतु मित्रांनो, या मैदानामध्ये फायनलचा फेरा झाला नाही. यावर मित्रांनो, बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्यचे राज्याध्यक्ष नितीन शेवाळे काय म्हणाले ते बघूयात. आजच्या या मैदानाचा असा निर्णय झालेला आहे की शासकीय नियमाप्रमाणे आपल्याला उशीर झालेला आहे, अंधार झालेला आहे आणि या अंधारामध्ये आपल्याला काय नियमाचं उल्लंघन करून कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत असं आयोजकांचं बी म्हणणं आहे. आणि संघटनेने बी तसं त्यांना समजून सांगितलं की बा आपल्याला काही झालं तर हा भाग नवीन आहे खेळायला. त्यांना ते समजून सांगितल्यानंतर त्यांना ते पटलं आणि असा निर्णय झालेला आहे की जे काय फायनलला गाडी मालक पात्र झालेले आहेत त्यांना जी बक्षिसाची रक्कम आहे ती रक्कम एकत्र करून समान सर्वांना वाटली जाईल. कारण आपली जी परमिशन होती ही आज एक दिवसाची होती. आपल्याला उद्या परत जर फायनल पळवायचे म्हणलं होतं तर त्याची परमिशन नव्हती. इथं मैदानात लाईट आहे परंतु पुढं लाईट नसल्यामुळं सर्व परिस्थिती धोकेदायक असल्यामुळं तो निर्णय घेतला गेलेला आहे. आणि हा निर्णय जनावरांच्या आणि माणसांच्या जीवितास हानी होऊ नये किंवा कुणाला इजा होऊ नये याच्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. याच्यामध्ये आयोजकाचा किंवा कुणाचाही असा काही चुकीचा हेतू नव्हता. हा निर्णय स्ट्रिक्टली जनावरांच्या आणि सर्व या जमलेल्या जनतेच्या हिताचा निर्णय असून कुणाला दुखापत होऊ नये म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. क्वार्टर आणि मेगा अगोदरच ठरलं होतं की पळवायची नाही, ते समान वाटप त्यांनी करायचं ठरलेलं होतं. परंतु फायनलला बी काही कारणाने उशीर झाला, इथं निकालाला उशीर झाला. आपल्याला इथं जरा थोडंसं लाईव्हला प्रॉब्लेम आला वायफायचा, त्याच्यामुळं काही निर्णय पटापट देता नाही आल्यामुळं फायनलला उशीर झाला. बैल खाली गेल्यानंतर अंधार झाल्यानंतर तो निर्णय कॅन्सल करण्यात आला पळवायचा. धन्यवाद.